हैदराबाद सातारा गॅझेट दिवाळीपर्यंत लागू करा असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। अन्यथा झेडपीला सरकारची एकही सीट येणार नाही असं सुद्धा जरांगे यांनी ठणकावून सांगितलंय। मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला हा इशारा दिलाय। दसरा मेळाव्यातून जरांगेंच्या शेतकऱ्यांसाठी 7 प्रमुख मागण्या समोर आल्या। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुद्धा जरांगे यांनी केलेली आहे। जनावरं, घर, पिकं वाहून गेली त्यांना 100% भरपाई द्या। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर झेडपी निवडणुका होऊ देणार नाही असं सुद्धा मनोज जरांगे म्हणाले। दसरा मेळाव्यातून जरांगेंनी ही सगळी घोषणा केलेली आहे। महायुती सरकारला थेट इशारा दिलाय। पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना 100% भरपाई मिळाली पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केलेली आहे। जनावरं, घर, पिकं वाहून गेली आहेत त्यांना भरपाई देण्याची मागणी जरांगेंनी केलेली आहे। जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं सातारा संस्थांचं लागू केलं नाही आणि विशेष सांगायचं राहिलं खासदार छत्रपती शाहूजीराजे महाराज साहेबांना की मी परवा सरकारला बोललोय सातारा संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेटियर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज शाहूराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅजेटियर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय। जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे 1 महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही। शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद, नगर परिषदच्या निवडणुका घ्यायच्या नाही, नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय, ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय, त्याला मागल 100% त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय, पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाहीत। आणि तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही। ठरलं का? जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्टी हजार कोटीचे आहेत ना। 1 एकर ऊस सावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेव ना अर्धी दान शेतकऱ्याला। अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापेव। शिंदे साहेबाकडे काही रोग आलाय का? त्यांची कापेव प्रॉपर्टी। उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापेव। शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापेव। आता तो मुसलमानाचा हिरो कोणचा आहे रे? ते टीव्हीला दाखवत होते, ते नंबर 1 ला आलाय पैशाला आता जगात, टरबूज खान, शाहरुख खान। हा तो देशात नंबरला 1 ला आला। दे ना म्हणा इकडे जरा। हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला? इतके हिरो येतं, यांच्या गाड्या लोक सांगत आहेत एका एकाची 12 कोटीची गाडी। हो, आपण लोकांच्या गाडीत बसलो तर ते मध्ये त्याने आलिशान गाडी घेतली, तो तुतार आणलं पाहिजे, आलिशान घेतली। त्याच्या गाडीत बसून आलो म्हणा आलिशान गाडी घेतली काय याची? त्याने जर डिझेल नाही टाकलं मला पैवावं लागेल रिक्षा। यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या, ही विनोद नाहीये। इतके मोठमोठा लोक आहेत यांजवळ, कंपन्यात, यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा। 1000 लोक सगळ्या पक्षाकडे, 1000 लोक 1 कोटी घेतले तर 1000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात। मुख्यमंत्र्याला जमत नाही का करायला, शेतकऱ्याला द्यायला? तर मनोज जरांगे पाटील यांनी या भाषणादरम्यान नेमक्या काय मागण्या केल्यात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करा ही महत्त्वाची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे। सरसकट 70,000 रुपये हेक्टरी मदत शेतकऱ्यांना द्या। शेती आणि पीक वाहून गेलेल्यांना मदत करा। जनावरं, सोनं, धान्य वाहून गेलेलं आहे त्यांना तशाच प्रमाणे मदत दिली गेली पाहिजे। शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमुक्ती करा।
असं सुद्धा जरांगेंनी म्हटलेलं आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नोकरी द्या अशी सुद्धा मागणी जरांगेंनी केली आहे. मागण्या मान्य केल्या नाही तर निवडणूक होऊ देणार नाही असं सुद्धा जरांगेंनी इशारा देताना सरकारला म्हटलेलं आहे. या सगळ्या मागण्या दसरा मेळाव्यादरम्यान भाषण करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आहेत. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच ताकदीची मदत त्यांना झाली पाहिजे असं सुद्धा जरांगे म्हणाले.